बघूया 100% बातम्या। अवघ्या राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। बारामतीत प्रचाराची सांगता होत असताना दोन्ही पवारांनी शेवटचा जोर लावला। या प्रचार सभांच्या निमित्तानं बारामती विभागल्याचं पाहायला मिळालं। एका बाजूने अजित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्यासाठी सांगता सभा पार पडली, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सांगता सभा झाली। या सभेमध्ये बोलताना आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटासह भाजपवर घणाघाती हल्ला चढवला। मात्र या सभेत बोलताना पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांची स्थिती काय होती हे सांगताना मात्र त्यांना अश्रू अनावर झाले। तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते। तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात। हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो। हे मला मतदान ही असली नौटंकी बारामतीकर कापून घेणार नाही। हे झालं रडीचा डाव। सुरुवातीपासून बारामतीची निवडणूक भावनिक करण्यात येत असल्याचा आरोप झाला। प्रचार संपत असताना अखेरच्या क्षणाला याची सगळ्यांनाच प्रचिती आली। बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होतीये। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। बारामतीच्या निवडणुकीतून पाण्याच्या मुद्द्यावरून सुद्धा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। दौंडमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। पाणी बंद होईल अशा धमक्या देता पाणी तुमच्या घरचं नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला। तर या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय। कोण मायका लाल जन्माला नाही आला जो दौंड इंदापूर बारामतीचा पाणी बंद करू शकेल। काहींनी सांगितलं कोण मायचा लाल आहे, दौंड बारामती इंदापूरचं पाणी अडवतो। ते मी पाहते, अगं पाणीच तिथं नाही काय पाहते काय? अरे त्यांना काही माहित नाही। अगं बाई तुला आम्ही निवडून द्यायचो। दौंड इंदापूर बारामतीच्या पाण्यावरून ताई आणि दादांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। देशात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। यातील एक मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ। बारामतीच्या लढाईकडे राज्याचं नव्हे देशाचं लक्ष लागलंय, कारण या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत रंगली आहे। नणंद भाऊजाई यांच्यात ही लढत असली तरी हा सामना साहेब विरुद्ध दादा असल्याची चर्चा आहे। या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवार यंदा बारामतीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत। बारामतीच्या माळेगाव इथं शरद पवार मतदानाचा हक्क बजावतील। याआधी शरद पवार मुंबईत मतदान करत होते, मात्र यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासाठी ते माळेगावात मतदान करणार आहेत। मुंबईतल्या मतदार यादीतून नाव काढून पवारांनी बारामतीतल्या मतदार यादीत नाव नोंदवलंय। तसंच मतदानाच्या दिवशी शरद पवार लेकीसाठी गोविंद बागेतच थांबणार आहेत। लोकसभा निवडणूक 2024च्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या। अनेक शहरात आजचा रविवार प्रचाराचा सुपर संडे ठरला। एका दिवशी अनेक पक्ष रस्त्यावर उतरल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली। कोल्हापूरच्या इचलकरंजीत स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी यांची पदयात्रा होती। ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांची ही रॅली आयोजित करण्यात आली होती। यावेळी दोघांचे समर्थक शाहू चौकात समोरासमोर आले। त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरू केला। स्वाभिमानी शेतकरीची पदयात्रा कोहिनूर चौकातून इचलकरंजीच्या दिशेने जात होती। ही पदयात्रा शाहू चौकात आली, तर सत्यजित पाटील यांची रॅली याच चौकात आली। दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यानंतर एकच घोषणाबाजी सुरू झाली। कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या घोषणा सुरू केल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली। यावेळी दोन्ही गट हटायला तयार नसल्यानं गोंधळात अजून भर पडली। तिकडे बारामतीत अशीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। शारदा प्रांगणाबाहेर रॅली काढण्यात आली। यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। कार्यकर्त्यांकडून शक्ती प्रदर्शन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मात्र यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं वाद मिटला। राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लोकसभेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघाच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस असून 7 मे रोजी या ठिकाणी मतदान होणार। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार रविवारी सकाळी अचानकपणे
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले। जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार असल्याचा थांगपत्ता कोणालाही लागू दिला नाही। रविवारी सकाळी जय पवार मुंबईतून हेलिकॉप्टरनं थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचले। तिथून कारनं जय पवार अंतरवाली सराटीत दाखल झाले। या ठिकाणी जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यावर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली। त्यानंतर आगस स्वागताचा कार्यक्रम पार पडला। जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं। मात्र अजित पवार यांचे चिरंजीव अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचल्यानं यामागे नेमकं कारण काय असावं याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत। सांगलीत मंगळवारी मतदान होणार आहे। मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेत। असं असताना सांगलीच्या उमेदवारीवरून संजय राऊत आणि विशाल पाटील यांच्यातला कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। गुरुवारी सांगली चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची सभा पार पडली। या सभेत सांगलीचे वाघ असल्याचं सांगत चंद्रहार पाटलांना निवडून आणू अशी ग्वाही विश्वजित कदमांनी उद्धव ठाकरेंना दिली। या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशी संजय राऊतांनी कदमांना डिवचलंय। विश्वजित कदम वाघ आहेत की नाही ते 4 जूनला कळेल असं वक्तव्य राऊतांनी केलं। संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पलटवार केलाय। जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ। विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्याचे वाघ आहेतच, त्यात काही शंका नाही। वाघ संधी बघून निश्चित झडप मारतो। सांगलीच्या जागेसाठी विशाल पाटील काँग्रेसकडून आग्रही होते। मात्र मवियाच्या जागावाटपात ही जागा ठाकरे गटाला गेली। त्यानंतर नाराज विशाल पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले। त्यावरून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत राऊत आणि विशाल पाटलांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीत सांगलीमध्ये तिरंगी लढत होतीये। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली। त्यामुळे सांगलीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील यांच्यात लढत होईल असं बोललं जात होतं। मात्र सांगलीची जागा काँग्रेसला सुटली नसल्यानं नाराज विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे सांगलीची लढाई तिरंगी बनली। तिन्ही उमेदवारांनी अखेरच्या दिवसापर्यंत जोरदार प्रचार करत सांगलीकरांकडे मतांचा जोगवा मागितला। सांगलीत वारं फिरलं असून त्याचं वादळ झाल्याचं वक्तव्य करत विशाल पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। त्यावर भाजप उमेदवार संजय काका पाटील यांनी पलटवार केलाय। जोरात वातावरण दिसते, वातावरण खूप एग्रेसिव्ह आहे। वारं सुरुवातीला होतं ते वारं आता वादळ झालेलं आहे। वारं फिरलेलं वावटूळ कुठं जाते फक्त बघा। वारं फिरलेलं वावटूळ कुठं जाते फक्त बघा। उमेदवार विजयाचा दावा करत असले तरी आता सांगलीकर कुणावर विश्वास दाखवणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। लोकसभा निवडणुकीत तळकोकणात रंगतदार सामना रंगला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणे रिंगणात उतरले। राणेंचा सामना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी होतोय। शनिवारी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची ही पहिली सभा होती। या सभेतून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। कोकणातल्या प्रकल्पावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। राज ठाकरे यांच्या याच टीकेचा ठाकरे गटानं समाचार घेतला। महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते। का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प आहेत। महाराष्ट्राची लूट चालू आहे सध्या, त्याच्यावरती राज ठाकरे नारायण राणे या जोडीने एकदा तरी तोंड उघडलंय का? राज ठाकरेंनी सभेतून राणेंचं तोंड भरून कौतुक केलं। मात्र या सभेचा महायुतीला आणि राणेंना कितपत फायदा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली। या सभेतून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली। तसंच ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावरही राज यांनी निशाणा साधला। विनाशकारी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही अशी गर्जना गेल्या रविवारी उद्धव ठाकरेंनी केली। हाच धागा पकडत शनिवारच्या सभेत राज ठाकरे यांनी कोकणातील रिफायनरीचा मुद्दा उचलला। प्रकल्पाला विरोध करायचा, मग जमिनीचे दर वाढवायचे असे प्रकार सुरू असल्याचं म्हणत राज यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोप केला। पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा, जमिनीची किंमत वाढवायची, मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या। हे सगळे धंदे इकडचे, हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना, हे खासदार ऐकला, यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत। 1 इंच जरी जमीन आम्ही परप्रांतीय भूमाफियांना दिली असेल
किंवा आम्ही स्वतः कमवली असेल, राज ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावं, नाहीतर रिफायनरीच्या त्या गावांमध्ये येऊन तिथल्या लोकांची माफी मागावी. नकली अंधभक्त, ते खरे भक्त नाही, ते उद्या त्यांची भक्ती बदलू शकते, देव बदलू शकतात. कोकणातील रिफायनरीचा मुद्दा कायम चर्चेत राहिलाय. मात्र निवडणुकीत या मुद्द्याचा कुणाला किती फायदा होतो हे 4 जूनला कळेल. उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण चर्चेत आलंय. त्यावरून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी उज्ज्वल निकम यांच्यावर टीका केली. दहशतवादी कसाबला झालेल्या फाशीचं श्रेय निकम यांनी घेऊ नये असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. निकमांवर टीका करताना वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य केलं. करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. पोलीस अधिकारी SM मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे वडेट्टीवारांनी हा आरोप केला. ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, RSS समर्पित. दिवंगत विलासराव देशमुखांचा दाखला देत निकम यांनी पुरावे लपवल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर राज्याचं राजकारण तापलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर जोरदार टीका केली. निकमांवर टीका करताना वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी मोठा दावा केला. एका पुस्तकाच्या आधारे वक्तव्य केल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला. त्यावरून राज्याचं राजकारण तापलं. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली. करकरेंना लागलेली गोळी कसाबची नव्हती हा जावाई शोध त्यांनी लावला. मतांसाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार, भाजपला विरोध करण्यासाठी कसाबची बाजू घेता का, थोडी तरी लाज बाळगा अशी टीका बावनकुळेंनी केली. महायुतीने टीका केल्यानंतर वडेट्टीवारांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. पाकिस्तानला मदत करण्याचं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे. तर तुम्ही 2.5 वर्ष सत्तेत असताना या गोष्टीचा उल्लेख सुद्धा का केला नाही हा माझा प्रश्न आहे. SM मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमच्या आलं की नाही मला, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं, हे मी म्हटलेलं नाही. वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी या निमित्तानं महाविकास आघाडीला घेरण्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या हाती लागलाय. शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हेंमध्ये तू-तू-मैं-मैं सुरू आहे. त्यातच आधी कोल्हेंनी आढळराव पाटलांना डमी उमेदवार म्हणत डिवचलं. त्यानंतर मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे असं प्रत्युत्तर आढळराव पाटलांनी दिलं होतं. ओतूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचं भलं होतंय असा सवाल कोल्हेंनी विचारला. त्यानंतर आढळरावांनी कोल्हेंचे आरोप फेटाळले. पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो असं आव्हान त्यांनी दिलं. त्यानंतर पुरावे सादर करत आढळरावांचं आव्हान पूर्ण केल्याचं कोल्हे म्हणाले. मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही उत्तर द्यायचंय की आता तुम्ही जसं म्हणाला होतात त्या पद्धतीनं तुम्ही शब्दाला पक्के आहात का, त्याप्रमाणे तुम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार का. चर्चेमध्ये एंगेज ठेवायचा, नेरेटिव्ह सेट करायचा, खोटं बोलायचं आणि चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं. मला वेळ नाहीये. शिरूरच्या लढाईत दोन्ही उमेदवारांमध्ये पाणबुडीवरून आरोप प्रत्यारोप आणि तू-तू-मैं-मैं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना 6व्यांदा जालन्यातून महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मित्रपक्षाच्या मेळाव्यात दानवेंना 5 लाखांची लीड देण्याची घोषणा महायुतीतल्या नेत्यांनी केली. मात्र त्याच प्रचाराच्या धामधुमीत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर नाराज असल्याची चर्चा रंगली. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी भल्या पहाटे केंद्रीय मंत्री आणि जालन्याचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. दर्शना या खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन दानवेंनी खोतकरांची गळाभेट घेतली. या भेटीनंतर खोतकर प्रचारात सहभागी होतील असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला. मात्र शनिवारीही खोतकर प्रचाराला न आल्यानं रविवारी पुन्हा एकदा दानवे खोतकरांच्या भेटीला पोहोचले. यावेळी दानवेंनी नाराजी दूर केली. नाराजी दूर होऊन मनोमिलन झाल्यानंतर दानवे खोतकर गोलपांगरी इथल्या प्रचार सभेत एकत्र आले. यावेळी दानवेंनी खोतकरांबाबत मिश्किल वक्तव्य केलं. मी राजकारणातली सासू आहे, अर्जुनराव आणि हरिंद्रराव माझ्या सुना आहे. आणि एकदा का सुनाच्या हातात कारभार गेला
तर सासूला फक्त आणायचं सांगतात, वाटायला या सुना असतात. खोतकर दानवे यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे. मात्र सभेला खोतकरांची हजेरी आणि दानवेंची टोलेबाजी, त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झाल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे पूर्ण झाले असून मंगळवारी निवडणुकीचा 3रा टप्पा पार पडणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 3ऱ्या टप्प्याच्या प्रचारात भटकती आत्मा कुटुंबापर्यंत आरोपांची राळ उठल्याचं दिसून आलं. मात्र 3ऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून एक मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठं कटकारस्थान रचल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महिला नेता, IPS अधिकारी आणि एका आमदाराचा या कटात समावेश असल्याची माहिती कंबोज यांनी दिली. या षडयंत्रात एका माजी पत्रकाराचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केलाय. लवकरच या विषयीचा खुलासा करणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलंय. आतापर्यंत काय करत होते? 2.5 वर्ष निवडणुकीचा मुहूर्त लागतो काय? केवळ निकेवळ सत्ताधाऱ्यांचे पाय धुण्यापलीकडे मोहित कंबोजचं काम काय नाही, त्यामुळे त्याला फार किंमत आम्ही देत नाही. असू शकतं त्यांच्याकडे जी काही माहिती असेल, कंबोज मला वाटतं मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे देतील. चौकशी या निवडणुकीनंतर केल्या जाईल. कंबोज यांनी दावा करताना महाविकास आघाडीकडे बोट दाखवलंय. त्यांच्या दाव्यानं निवडणुकीच्या काळात राज्याचं राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपलंय. मराठवाड्यात भीषण पाणी संकट निर्माण झालंय. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यानं अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतंय. मराठवाड्यात आज घडीला फक्त 17% पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30% पाणीसाठा शिल्लक आहे. या 11 प्रकल्पांमध्ये 3 प्रकल्प कोरडे ठाक पडले. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. जायकवाडी धरणात 8%, येलदरी धरणात 30%, सिद्धेश्वर धरणात 2%, माजलगावमध्ये 0%, मांजरात 3%, उर्द पैनगंगा 41%, निम्न तेरणा 0%, निम्न मनार 27%, विष्णुपुरी 30%, निम्न दुधना 0% आणि सीना कोळेगावमध्येही 0% पाणीसाठा आहे. मराठवाड्यात सध्या तब्बल 1424 टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.